प्रकृती अस्वस्थतेमुळे मंत्री छगन भुजबळ यांना जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले। छातीत दुखत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं। छगन भुजबळ यांच्यावर उद्या एंजिओग्राफी होणार आहे। आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असं प्रदर्शन करू नये अशा शब्दात फडणवीसांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली। काल आदित्य ठाकरेंनी राहुल गांधींप्रमाणे मतदार यादीतील घोळाचं प्रेझेंटेशन केलं होतं। अशी अपेक्षा होती आदित्य ठाकरेंनी मी महाराष्ट्राचा पप्पू आहे असं प्रदर्शन हे करू नये अशी माझी अपेक्षा होती। कारण मला वाटत नाहीत की ते महाराष्ट्राचे पप्पू आहेत, मी काही त्यांना म्हणतही नाही। पण ज्या प्रकारे राहुल गांधींनी मोठी स्क्रीन लावून त्याच्यावर इकडून तिकडे येरझाऱ्या घालायच्या आणि खोदा पहाडवर चूहा भी नाही निकला अशा पद्धतीचं वक्तव्य करायचं, दुर्दैवाने तेच काल या ठिकाणी आदित्य ठाकरेंनी केलेलं आहे। माझी एवढीच अपेक्षा आहे, मी काय बोलणार नाही। त्याची उत्तरं इलेक्शन कमिशनने दिलेली आहेत। त्या संदर्भात इलेक्शन कमिशनने चॅलेंज देऊन ते कुठलाही त्या ठिकाणी योग्य पुरावा देऊ शकले नाहीत। त्याच्यामुळे माझी एवढीच अपेक्षा आहे की किमान तुम्ही राहुल गांधी बनू नका। एखाद्याची चूक दाखवणं हा काय गुन्हा आहे? याच्यात कुठला आलाय पप्पूपणा? आता ही मिरची भारतीय जनता पक्षाला का लागावी याचं उत्तर निवडणूक आयोगाने समोरून येऊन द्यायला पाहिजे। घरगडी असल्यासारखं निवडणूक काम करते निवडणूक आयोग आणि उत्तर देतात भाजपवाले।